सो RMS व्हॅल्यू, इफेक्टिव्ह व्हॅल्यू अँड व्हर्च्युअल व्हॅल्यू मेजर करण्यासाठी ओके आपण कुठला इफेक्ट वापरतो? हिटिंग इफेक्ट वापरतो. याचं रिझन काय आहे? बिकॉज हिटिंग इफेक्ट डज नॉट डिपेंड ऑन दी डायरेक्शन ऑफ दी करंट. सो डायरेक्शन ऑफ करंट जरी रिव्हर्स झाली किंवा फॉरवर्ड झाली तरी काय होणार आहे? हीट कंटिन्युअसली प्रोड्यूस होणारच आहे. बिकॉज हीट प्रोड्यूस इज इक्वल टू I² RT. ओके, अँड I² इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे करंटची व्हॅल्यू प्लस असू दे नाहीतर मायनस असू दे, हीट प्रोड्यूस्ड ही नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्हच असणार आहे. आपण लास्ट टाइम हे बघितलेलं होतं की DC जर मेजर करायचं असेल तर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यूज करतो. आणि इफ AC इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ DC एमिटर, म्हणजे DC एमिटरच्या साहाय्याने ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट वापरला जातो त्याच्या साहाय्याने जर AC मेजर करायचा प्रयत्न केला तर आपलं रिडिंग नेहमी काय येणार आहे? झिरोच येणार आहे. ठीक आहे. आता इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यूची बेसिक कन्सेप्ट कशी आहे बघा. हिटिंग इफेक्टच्या साहाय्यानं AC कसा मेजर केला जातो तर त्याच्यामध्ये काय केलं जातं? एका सर्टन रेझिस्टन्स मधून सर्टन टाइम साठी काय केला जातो? हा अल्टरनेटिंग करंट पास केला जातो. अल्टरनेटिंग करंट पास केल्यानंतर काय होणार आहे? सर्टन अमाऊंट ऑफ हीट विल बी प्रोड्युस्ड. आता त्याच रेझिस्टन्स मधून तेवढ्याच टाइम मध्ये तेवढीच हीट प्रोड्यूस करण्यासाठी जो स्टेडी करंट पाहिजे त्याला काय म्हणायचं? इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू असं म्हणायचं. लक्षात येतंय? म्हणजे अल्टरनेटिंग करंटनं एका सर्टन रेझिस्टन्स मधून सर्टन टाइम मध्ये जेवढी हीट प्रोड्यूस केली जाणार आहे तेवढीच हीट किती स्टेडी करंटनं प्रोड्यूस केली जाणार आहे तेवढ्याच रेझिस्टन्स आणि तेवढ्याच टाइम मध्ये, त्याला काय म्हणायचं? that steady value is called as RMS value of the AC. So therefore RMS value of AC is defined as the value of steady current which when passed through a given resistance for given time produces same amount of heat which is produced by alternating current through same resistance in same time. Okay. आता हा जो RMS व्हॅल्यू आहे त्याचं डेरिवेशन आपल्याला करायचं आहे. RMS व्हॅल्यू किती येते त्याचं डेरिवेशन आपल्याला करायचं आहे. RMS व्हॅल्यू तर RMS व्हॅल्यू म्हणजे काय? तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू म्हणजेच इफेक्टिव्ह व्हॅल्यू ना. RMS व्हॅल्यू चा लॉंग फॉर्म काय आहे? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? RMS व्हॅल्यू म्हणजे तर आपल्याला काय करावं लागेल? रूट घ्यावं लागेल. कुणाचं रूट घ्यावं लागेल? मीन स्क्वेअर व्हॅल्यूचं. मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ओके, रूट घ्यायचं आहे कुणाचं? मीन स्क्वेअर व्हॅल्यूचं. आता मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे काय? तर आपल्याला करंटच्या स्क्वेअरचा मीन काढावा लागेल, करंटच्या स्क्वेअरचा ऍव्हरेज काढावा लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे करंट काय करायचा? करंटचा स्क्वेअर करायचा. आता स्क्वेअर केल्यामुळे फायदा काय होणार आहे? स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. म्हणजे करंट जरी पॉझिटिव्ह असू दे नाही तर निगेटिव्ह असू दे, स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. लक्षात घ्या. ओके, कारण अल्टरनेटिंग करंट प्लस मायनस कंटिन्युअसली होत असतो. अल्टरनेटिंग करंट जरी विथ रिस्पेक्ट टू टाइम एखाद्या इन्स्टंटला प्लस असला किंवा एखाद्या इन्स्टंटला मायनस असला तरी त्याचा स्क्वेअर हा नेहमी मात्र काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे करंटचा स्क्वेअर करायचा आणि मग त्याचा मीन काढायचा आहे. ओके, आणि आलेल्या मीनचा परत काय करायचंय तुम्हाला? रूट घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कारण करंटचा स्क्वेअर केला तर काय होणार? युनिट अँपियर स्क्वेअर होणार. मग त्या सगळ्या स्क्वेअरचा जर मीन काढला तर युनिट अँपियर स्क्वेअरच राहणार आहे अजून, आणि त्याचा परत अँपियर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रूट घ्यावं लागणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपण असं पण याला म्हणू शकतो, RMS व्हॅल्यू इज square root of all mean किंवा average. स्क्वेअर रूट ऑफ ऑल मीन म्हणण्यापेक्षा ऍव्हरेज म्हणूया. ऑल average of
स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, म्हणजे कन्सेप्ट कशी आहे लक्षात घ्या. सपोज हा अल्टरनेटिंग करंट आहे, दिस इज अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. तर सुरुवातीला इतर व्हॅल्यू 0च असणार आहे. इथं जे करंट असेल त्याचा स्क्वेअर करायचा, इथं करंट असेल त्याचा स्क्वेअर करायचा, इथं करंट असेल त्याचा स्क्वेअर. अशा नंबर ऑफ इन्स्टन्सेसला पूर्ण एका सायकलवर काय करायच्या, जेवढ्या पॉसिबल व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा. मग त्याला ऍड करायचं. ऍड करून ऍव्हरेज काढण्यासाठी काय करायचं, जेवढ्या नंबरचं ऍडिशन केलंय ना तेवढ्या नंबरने डिवाइड करायचं. त्याला ऍव्हरेज असं म्हणतो ना आपण. म्हणजे करंटच्या नंबर ऑफ व्हॅल्यूज आफ्टर म्हणजे करंटच्या नंबर ऑफ व्हॅल्यूज एका सायकलमध्ये घ्याव्या लागतील, जेवढ्या पॉसिबल व्हॅल्यू असतील तेवढ्या. त्या सगळ्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करायला पाहिजे. आणि ऍडिशन करून काय करायला पाहिजे, जेवढ्या नंबर ऑफ व्हॅल्यूज आपण ऍडिशन केलंय तेवढ्या नंबर ऑफ व्हॅल्यूने काय करायला पाहिजे, डिवाइड करायला पाहिजे. हा काय झाला, तुमचा मीन स्क्वेअर व्हॅल्यू झाली. लक्षात घ्या, मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे स्क्वेअरचा ऍव्हरेज झालं. मीन स्क्वेअर व्हॅल्यू, फक्त मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे काय, स्क्वेअरचा ऍव्हरेज. मीन म्हणजे ऍव्हरेज. ओके. तर स्क्वेअर व्हॅल्यूचा ऍव्हरेज काढायचा आहे आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. त्याला काय म्हणणार आपण, आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस. ओके. म्हणजे इथं ऍडिशन ही एक सायकल असू दे, हाफ सायकल असू दे, नाहीतर फुल सायकल असू दे, लक्षात घ्या. ऍडिशन म्हणजे स्क्वेअरची ऍडिशन ही नेहमी पॉझिटिव्हच राहणार आहे. मीन फक्त मीन व्हॅल्यू काढताना काय करत होतो आपण, सगळ्या करंटची ऍडिशन करत होतो आणि डिवायडेड बाय एन करत होतो. आता मीन व्हॅल्यू काढत असताना एका सायकलमध्ये काय होत होतं की जेवढं टाइम्स करंट पॉझिटिव्ह होत होता तेवढंच टाइम करंट काय होत होता, निगेटिव्ह देखील होत होता. म्हणजे जेवढ्या करंटच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार तेवढ्याच करंटच्या निगेटिव्ह व्हॅल्यू देखील येणार. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, टोटल ऍडिशन 0 व्हायची. परंतु स्क्वेअरची ऍडिशन केल्यामुळे ती कधीही 0 येणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढायचं थोडक्यात बेसिक कसं असणार आहे, एका सायकलमध्ये करंटच्या सपोज 100 व्हॅल्यू घ्यायच्या, 100 व्हॅल्यू ठराविक इंटरवल नंतर सपोज आपण 100 व्हॅल्यू घेतल्या, तर त्या सगळ्या 100 व्हॅल्यूचा अगोदर स्क्वेअर करावा लागेल. मग त्या सगळ्या 100 स्क्वेअरचा काय करावं लागेल, आपल्याला ऍडिशन करावं लागेल. आणि डिवायडेड बाय 100 केल्यानंतर तुम्हाला मीन स्क्वेअर व्हॅल्यू मिळणार आहे, मीन ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर व्हॅल्यूज मिळणार आणि त्याचा आपल्याला रूट काढावा लागेल. हेच इंटिग्रेशन जर लिहायचं झालं इंटिग्रेशन, तर हे इंटिग्रेशन फॉर्म्युला काय येणार बघा. ओके. इंटिग्रेशन फॉर्म्युला असा लिहू शकतो आपण, आय आर एम एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रेशन ऑफ I square dt divided by integration of dt, असं आपण लिहू शकतो. दिस इज द फॉर्म्युला फॉर IRMS युझिंग इंटिग्रेशन. तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला लक्षात आला का बघा, फॉर्म्युला किमान लक्षात ठेवायचा तरी प्रयत्न करा. किंवा आय स्क्वेअर आरएमएस काय येणार आहे, आय स्क्वेअर आरएमएस, जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशन थोडंसं इझी पडेल, प्रत्येक वेळेस स्क्वेअर रूट लिहायची गरज पडणार नाही. ओके. तर आय स्क्वेअर आरएमएस चा फॉर्म्युला येणार आहे इंटिग्रेशन ऑफ आय स्क्वेअर डीटी. आय स्क्वेअर इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात समेशन असतं ना, आय स्क्वेअरची सम करायची, ओके, इंटू टाइम डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ दी टाइम. एका सायकलवर काढायचं असेल तर लिमिट येणार आहे 0 to t and 0 to t. So this is the basic formula to calculate IRMS. IRMS कॅल्क्युलेट करायचा हा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला वापरून आरएमएस व्हॅल्यू किती येते ते आपण थोडंसं बघूया. आता अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू जी आहे ते आपण काढलेली आहे. अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू किती असते, आय नॉट साइन ओमेगा टी. ओके. we know that I is equal to I naught sin omega t.
ठीक आहे, ही व्हॅल्यूज इथं प्लेस करूया. सो IRMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I0 साइन ओमेगा टी, याचं काय होणार आहे स्क्वेअर dt, ओके, डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dt, लिमिट्स आर 0 to t, 0 to t. सो न्यूमरेटरला बघा आता इंटिग्रेशन ऑफ I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी dt डिवायडेड बाय, आता इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे जस्ट टी असतं, बरोबर आहे ना. टी इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे जस्ट टी असणार आणि त्याला लिमिट t टू 0 असणार आहे, म्हणजे याचा आन्सर डिनॉमिनेटर काय येणार आहे तुमचा टीच येणार आहे. ओके, इंटिग्रेशनचे लिमिट काय आहेत 0 टू कॅपिटल टी आहे. आता इंटिग्रेशनच्या रूल नुसार काय आहे I0 स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट. So IRMS स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर जे आहे ते कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या भरेल आणि इंटिग्रेशन मध्ये काय येणार आहे साइन स्क्वेअर ओमेगा टी dt डिवायडेड बाय कॅपिटल टी. काय काय स्टेप्स लक्षात येतात का बघा. IRMS चा बेसिक फॉर्म्युला काय आहे, IRMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I स्क्वेअर dt आपण, हे बघा मीन व्हॅल्यूला फक्त फॉर्म्युला काय होता इंटिग्रेशन ऑफ I dt आपण इंटिग्रेशन ऑफ dt होता. फक्त IRMS मध्ये काय झालेलं आहे IRMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I स्क्वेअर dt, फक्त I dt च्या ऐवजी काय झालं I स्क्वेअर dt डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ दी dt. आता याच्या अगोदर आपण इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी dt काय येतंय हे बघितलेलं होतं, ते व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ओके, हे पाहिजे तर दाखवतो मी. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी dt लिमिट्स आर 0 टू t, याचं सोल्युशन काय आहे ते बघा. म्हणून हा इंटिग्रेशनचा पार्ट मी तुम्हाला अगोदरच शिकवलेला आहे, तो पार्ट परत 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 रिपीट करा. हे बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी dt लिमिट्स आर 0 टू t, हे सॉल्व्ह केल्यानंतर इथं आपण सॉल्व्ह केलंय बघा, हे इथे येतं t/2 येतं. जस्ट आपण इथं बघूया, तिथं परत काय सगळा पार्ट मी लिहित नाही, परंतु बोर्ड एक्झाम मध्ये असेल तर मात्र ते तुम्हाला लिहावं लागेल सगळं. साइन स्क्वेअर ओमेगा टीचं काय लिहिलं 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 लिहिलं dt. ओके, सो हा बाहेर काढलेला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी dt. त्याच्यानंतर काय होणार आहे हाफ ॲज इट इज 1चं इंटिग्रेशन टी येणार आहे आणि कॉस 2 ओमेगा टीचं साइन 2 ओमेगा टी मायनस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा पण येणार, सॉरी इथं डिवायडेड बाय ओमेगा लिहायचं राहिलं इथं, डिवायडेड बाय ओमेगा साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हे जर सॉल्व्ह केलं, आता साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा, अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवलं तर 0 येतं आणि फायनल आन्सर काय येतं t/2 येतं. तसं कॉस स्क्वेअर ओमेगा टी डीटीचं इंटिग्रेशन देखील काय येतं t/2. सो इथं मी डायरेक्टली लिहू शकतो आता IRMS स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर ॲज इट इज आणि इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी dt लिमिट्स आर 0 टू कॅपिटल टी पर्यंत काय येतं t/2 येतं. हे सॉल्व्ह केल्यानंतर हे लक्षातच ठेवायचं सध्या तरी, साइन स्क्वेअर ओमेगा टी dt लिमिट्स 0 टू t हे t/2 येतं डिवायडेड बाय t, म्हणजे काय होणार आहे फायनली IRMS स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. So therefore IRMS is equal to I0 by root 2. This is your final answer. म्हणजे पीक व्हॅल्यू जर तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला RMS व्हॅल्यू त्याच्यावरून काढता आली पाहिजे. ती किती असणार आहे I0 by root 2 असणार आहे, म्हणजे पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय रूट 2. म्हणजे जर थोडक्यात
1/√2 ची व्हॅल्यू किती असते? 0.7072 असते. त्याच्यामुळे IRMS असं पण लिहू शकतो. IRMS इज इक्वल टू 0.7072 I0. म्हणजे पीक व्हॅल्यूच्या साधारणपणे 70% RMS व्हॅल्यू असते. किती पर्सेंट असते? 70%. म्हणजे पीक व्हॅल्यू जर 200 व्होल्ट असेल तर RMS व्हॅल्यू साधारणपणे किती येणार आहे? 140 व्होल्ट येणार. 140. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? तर या पद्धतीनं RMS व्हॅल्यू आहे. तसंच ERMS चा फॉर्म्युला देखील तोच येणार आहे. ते पण डेरिव्हेशन केलं तरी. ओके. ERMS चा फॉर्म्युला देखील काय येणार आहे इथं? समजा ERMS लिहायचं झालं तर ERMS स्क्वेअर चा फॉर्म्युला येणार इंटिग्रेशन ऑफ E स्क्वेअर dt अपॉन ओके E स्क्वेअर dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt लिमिट्स आर 0 टू कॅपिटल T. हा पार्ट खूप इझी आहे, लक्षात घ्या. 2-3 वेळा फक्त व्हिडिओ रिपीट करा, तुम्हाला हा पार्ट लक्षात राहून जाईल. ओके. सो ERMS चा देखील फॉर्म्युला काय येणार आहे? E0/√2. तर हे RMS व्हॅल्यूचे व्हॅल्यूज आहेत. म्हणजे आतापर्यंत ACC रिलेटेड आपण कुठल्या व्हॅल्यू बघितल्या बघा? जस्ट रिव्हिजन. ACC रिलेटेड आपण कुठल्या व्हॅल्यू बघितल्या? सगळ्यात अगोदर जी व्हॅल्यू बघितली ती पीक व्हॅल्यू बघितली. ओके. सगळ्यात अगोदर जी व्हॅल्यू बघितलेली आहे त्याला आपण पीक व्हॅल्यू असं म्हटलं. बरोबर आहे का? पीक व्हॅल्यू जी आहे ती डिनोटेड बाय काय असते? I0 और E0. म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट असणार आहे I0 आणि पीक व्हॅल्यू ऑफ EMF असणार आहे E0. त्याच्यानंतर आपण मीन व्हॅल्यू बघितलं. या सगळ्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत. मीन व्हॅल्यू ओव्हर कंप्लीट सायकल ही नेहमी काय येते? 0च येते. EMF असू दे नाहीतर करंट असू दे. आणि मीन व्हॅल्यू कंप्लीट सायकलवर 0 येत असल्यामुळं आपण जनरली काय करतो? AC ची मीन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकलच कन्सिडर करतो आणि ती हाफ सायकलवर किती येते? 2I0/π येते और 2E0/π. ओके. 2/π ची व्हॅल्यू साधारणपणे किती येते बघा? 2/3.142. तर ही साधारणपणे ही व्हॅल्यू 0.6365 येते. 6365 I0 येते. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या वेळी म्हणजे फॉर एक्झाम्पल AC ची व्हॅल्यू 200 व्होल्ट म्हणजे पीक व्हॅल्यू जर 200 असेल तर 200चं 63%. ओके. 63% ही मेन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल असते. हे महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे ना? कुठं काढली आपण? मीन व्हॅल्यू इज 2I0/π किंवा 2E0/π असते. इथं काढलंय बघा ओव्हर हाफ सायकल. आणि आता तिसरी व्हॅल्यू येणार आहे दॅट इज RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू त्याला रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असं आपण म्हणतो. आणि ती व्हॅल्यू किती येते? हे कंप्लीट सायकलवर RMS व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आणि कंप्लीट सायकलवर किती येते? I0/√2 येते और E0/√2 येते. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे? 0.7072 I0 आहे. म्हणजे RMS व्हॅल्यू काय असते? मीन व्हॅल्यू पेक्षाही थोडक्यात काय असणार आहे? जास्त असणार आहे.
हा, आता याच्याशी रिलेटेड काही महत्वाचे पॉइंट इज अल्टरनेटिंग करंट. समजा आता एखादा एमसीक्यू आला की अल्टरनेटिंग करंट कुठल्या इफेक्टच्या साहाय्याने मेजर करतोय तो, तर त्याचं करेक्ट आन्सर पुन्हा एकदा सांगतोय, आपण रिपीटेडली हे बघितलेलं आहे. अल्टरनेटिंग करंट मेजर करण्यासाठी आपण मॅग्नेटिक इफेक्ट यूज करत नाही, तर काय कुठला इफेक्ट वापरतो, हिटिंग इफेक्ट वापरतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. आणि त्याच्यामुळं जे हिटिंग इफेक्टवर वर्क होणार जे ॲमीटर आहे, ओके, हिटिंग इफेक्टवर वर्क होणार जे ॲमीटर आहे त्याला काय म्हटलं जातं, हॉट वायर ॲमीटर किंवा व्होल्टमीटर असं म्हटलं जातं. म्हणून हे एक सेंटेन्स महत्वाचं आहे. ओके. सो AC is measured with hot wire ॲमीटर किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे ते किंवा अल्टरनेटिंग EMF जो आहे तो हॉट वायर व्होल्टमीटरच्या साहाय्यानं आपण मेजर करतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर अशा प्रकारे हॉट वायर ॲमीटरनं दिलेली व्हॅल्यू ही तुमची काय असणार आहे, कुठली व्हॅल्यू असणार. सपोज तुम्हाला एखादा एमसीक्यू आला, ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. सपोज तुम्हाला एक एमसीक्यू आला आणि त्याच्यामध्ये काय दिलंय, ए हॉट वायर ॲमीटर मेजर्स द व्हॅल्यू ऑफ AC ॲज 200 व्होल्ट किंवा 300 व्होल्ट किंवा 250 व्होल्ट. तर ती 250 व्होल्ट कुणाची व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे पीक व्हॅल्यू घ्यायची की मीन व्हॅल्यू घ्यायची का RMS व्हॅल्यू घ्यायची, कारण त्याच्यानुसार मग कॅल्क्युलेशन मध्ये खूप फरक पडणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो व्हॅल्यू गिवन बाय हा एक महत्वाचा पॉइंट आहे. व्हॅल्यू गिवन बाय ॲमीटर ऑर व्होल्टमीटर इज, म्हणजे कुठला, हॉट वायर ॲमीटर ऑर व्होल्टमीटर. इज कुठली असणार आहे, ऑलवेज RMS व्हॅल्यू. ओके. ही कुठली व्हॅल्यू असणार आहे, RMS व्हॅल्यू असणार, कारण हे प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर दिलेली व्हॅल्यू RMS असेल आणि ती पीक कन्सिडर केली, पीक असेल तर RMS कन्सिडर केली तरी प्रॉब्लेम होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर सपोज, म्हणजे हे काही नोट्स आहेत, इम्पॉर्टंट नोट्स आहेत, त्या तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे काय, AC इज मेजर्ड विथ हॉट वायर ॲमीटर. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात AC मेजर करण्यासाठी आपण मॅग्नेटिक इफेक्ट वापरतो काय, हिटिंग इफेक्ट वापरतो, हिटिंग इफेक्ट वापरतो. त्याच्यानंतर AC ॲमीटर किंवा AC व्होल्टमीटरनं दिलेली जी व्हॅल्यू आहे ती कुठली व्हॅल्यू असणार आहे, पीक व्हॅल्यू असणार का, RMS व्हॅल्यू असणार का, मीन व्हॅल्यू असणार आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे RMS व्हॅल्यू. ओके. म्हणजे एक्झाम्पलच देतो डायरेक्टली इथं. फॉर एक्झाम्पल, an AC emitter measures 250 volt. Sorry, AC emitter measures 5 ampere. Then what is mean value, peak value and RMS value. असं जर क्वेश्चन आला तर हे 5 एम्पियर काय असणार आहे, हे 5 एम्पियर असणार आहे IRMS. ओके. आता RMS व्हॅल्यू वरून पीक व्हॅल्यू काढायचं असेल तर IRMS चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. IRMS इज इक्वल टू I0 बाय √2 असतं. सो I0 इज इक्वल टू काय येणार आहे, √2 इंटू IRMS येणार. ओके. सो √2 इंटू 5 म्हणजे किती येणार आहे, 5√2 एम्पियर, म्हणजेच काय येणार आहे, अप्रॉक्सिमेटली 7 एम्पियर. √2 ची व्हॅल्यू 1.4 जर घेतली तर किती येणार आहे, 7 एम्पियर येणार. आणि याच्यामध्ये मीन व्हॅल्यू ओव्हर, आता मीन व्हॅल्यू देताना दोन तो सेंटेन्स बघायला पाहिजे, ओव्हर कंप्लीट सायकल की हाफ सायकल. तर याच्यामध्ये
मीन व्हॅल्यू ओव्हर फुल सायकल येणार आहे 0 अँड मीन व्हॅल्यू ओव्हर हाफ सायकल इज किती असते 2I0 बाय पाय असते ना 2I0 बाय पाय म्हणजेच 2I0 ची व्हॅल्यू काढली आहे 7 डिवायडेड बाय पाय शॉर्टकटनं सॉल्व्ह करायचं असेल 0.6365 हा नंबर लक्षात ठेवावा लागेल 2 बाय पायची व्हॅल्यू इंटू 7 न मल्टिप्लाय करावं लागेल. So 4.4555 ampere that will be your answer. त्याला I mean असं आपण म्हणणार. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं ओके पुन्हा एकदा हा एक इम्पॉर्टंट पॉइंट पुन्हा एकदा आहे. हे रेजिस्टन्स क्वेश्चन सपोज असा आहे रेजिस्टन्स is supplied with 230 volt and 50 hertz supply. Okay, a resistance is supplied with 230 volt and 50 hertz, sorry, 50 hertz, 230 volt and 50 hertz supply, alternating supply. ठीक आहे. तर ही 230 व्होल्ट अशा प्रकारे जर प्रॉब्लेम 230 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज असा जर प्रॉब्लेम दिसत असेल तर याच्यामध्ये ही 230 पुन्हा एकदा क्वेश्चन आहे की काय घ्यायचं म्हणजे पीक व्हॅल्यू कन्सिडर करायचं का आरएमएस व्हॅल्यू कन्सिडर करायचं का मीन व्हॅल्यू कन्सिडर करायचं. तर या प्रॉब्लेम मध्ये लक्षात घ्या की 230 व्होल्ट जे असणार आहे ते तुमचं काय असणार आहे आरएमएस व्हॅल्यू असणार आहे म्हणजे व्होल्टेज आहे म्हटल्यानंतर ERMS लिहावं लागेल. करंट असतं तर IRMS लिहिलं असतं. ओके म्हणजे जर स्पेसिफाय केलेलं नसेल की ती मीन आहे का ऍव्हरेज आहे का पीक आहे म्हणजे पर्टिक्युलरली स्पेसिफाय केलेलं नसेल जे फक्त नंबर दिलेला असेल तर तो कुठला कन्सिडर करायचा नेहमी कुठली व्हॅल्यू कन्सिडर करायची आरएमएस व्हॅल्यूज कन्सिडर करायची आहे लक्षात घ्या. ओके सो इन अ प्रॉब्लेम गिवन व्हॅल्यू ऑफ EMF ऑर करंट इज ऑलवेज आरएमएस व्हॅल्यू अनलेस इट इज स्पेसिफाईड हे लक्षात ठेवा इन ए प्रॉब्लेम. कारण हे सॉल्व्ह करत असताना हे डिफिकल्टीज तुम्हाला येतात लक्षात घ्या की म्हणजे दिलेली व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि ते आरएमएस व्हॅल्यू तिथं असेल आणि त्याच्याऐवजी पीक म्हणून ती कन्सिडर केली तर पुढचं सगळं कॅल्क्युलेशन म्हणजे पॉवर कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा करंट कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा बाकीचं काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर सगळं तिथून पुढच्या गोष्टी चुकणार आहेत. त्याच्यामुळे ही पहिली स्टेप महत्वाची आहे म्हणजे दिलेली व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू कन्सिडर करायची इन अ प्रॉब्लेम गिवन व्हॅल्यू म्हणजे तिथं काहीच स्पेसिफाय केलं नसेल नुसता नंबर लिहिला असेल गिवन व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ॲज आरएमएस व्हॅल्यू. ओके दिलेली व्हॅल्यू आरएमएस व्हॅल्यू कन्सिडर करूनच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे लक्षात येत आहे. आणि जर ते स्पेसिफाय केलेलं असेल तर मात्र ऍज इट इज वापर म्हणजे असं समजा सांगितलं रेजिस्टन्स सप्लाइड विथ अ पीक व्हॅल्यू ऑफ 230 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज असं जर स्पेसिफाईज केलेलं असेल तरच काय करायचं तिथं मग ते E0 वापरायचं E0. ओके स्पेसिफाय पर्टिक्युलरली आता स्पेसिफाय केलेलं असेल तर मग काय डाऊट असण्याची गरजच नाही. पीक म्हटलेलं असेल किंवा मीन म्हटलेलं असेल किंवा आरएमएस म्हटलेलं असेल ते स्पेसिफाय केलेलं असेल तर तिथं काय डाऊट यायची शक्यता म्हणजे काय प्रॉब्लेमच नाहीये. परंतु
ती व्हॅल्यू जी आहे व्होल्टेजची ती पीक आहे का कुठल्या, हे जर स्पेसिफाय केलेलं काहीच केलेलं नसेल तर त्या व्हॅल्यूला काय करायचं आहे, आरएमएस व्हॅल्यू कन्सिडर करूनच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. परत सपोज असा एक क्वेश्चन विचारला की 200 व्होल्ट डीसी अँड 200 व्होल्ट एसी. ओके, याच्यामध्ये विच वन इज मोर डेंजरस, विच वन इज मोर डेंजरस. कुठलं जास्त डेंजरस असेल असं वाटतंय तुम्हाला? याचा आन्सर काय सांगता येते का बघा. 200 व्होल्ट डीसी आणि 200 व्होल्ट एसी याच्यामध्ये डेंजरस जास्त कोण असणार आहे? हे बघा, 200 व्होल्ट डीसी म्हणजे याची इफेक्टिव्ह व्हॅल्यू 200 व्होल्टच आहे. 200 व्होल्ट डीसी इज नथिंग बट 200 व्होल्टच असणार आहे. ओके, तिथं काय डाऊटच नाही, कारण ते डीसीला मीन पीक वगैरे काय नसतं, एकच व्हॅल्यू असते. आणि 200 व्होल्ट एसी म्हणजे काय असणार आहे, ही कुठली व्हॅल्यू आहे, स्पेसिफाय केलेली नसेल तर कुठली व्हॅल्यू असते म्हणून मी सांगितलं तुम्हाला, आरएमएस व्हॅल्यू असते. ओके, सो 200 व्होल्ट एसी म्हणजे काय येणार आहे, ही आरएमएस व्हॅल्यू असणार आहे 200 व्होल्ट. आता करंट मात्र काय होतो, कसा म्हणजे करंट किंवा व्होल्टेज जे आहे अल्टरनेटिंगचं ते पीक टू पीक व्हॅरी होतं ना. म्हणजे 200 व्होल्ट तिथं म्हटलं जरी असेल आरएमएस व्हॅल्यू, तरी ऍक्च्युअल व्हॅल्यू तिथं किती असणार आहे, प्लस मायनस होणारी मॅक्सिमम व्होल्टेज किती असणार आहे. सो 200 व्होल्ट एसी म्हणजे 200 इंटू किती, √2 ही पीक व्हॅल्यू असणार आहे. ओके, पीक, त्याचं पीक किती असणार आहे, 200 इंटू √2 म्हणजे साधारणपणे 282 येतं ते व्होल्ट, 282 व्होल्ट. म्हणजे 200 व्होल्ट एसी ला ज्यावेळी तुम्ही टच करताय त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअली किती व्होल्टेजचा शॉक बसू शकतो, 282 व्होल्टचा शॉक बसू शकतो. लक्षात येते का? कारण ते प्लस मायनस पीक व्हॅल्यू मध्ये प्लस मायनस होत असतं, आरएमएस व्हॅल्यूच्या व्हॅल्यू मध्ये प्लस मायनस होत नसतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं एसी इज मोर डेंजरस. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, 200 व्होल्ट एसी इज मोर डेंजरस. ओके, तर क्वेश्चन आला 200 व्होल्ट डीसी आणि 200 व्होल्ट एसी याच्यामध्ये सेम व्हॅल्यू एसी आणि डीसीची आहे, तर जास्त डेंजरस कोण असणार आहे? करेक्ट आन्सर इज एसी, कारण ती सांगितलेली व्हॅल्यू ही आरएमएस व्हॅल्यू असते. ऍक्च्युअली अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे ते पीक प्लस पीक आणि मायनस पीकच्या मध्ये व्हॅरी होत असतं. ओके, म्हणजे टच केल्यानंतर पीक व्हॅल्यूचा तुम्हाला शॉक बसू शकतो. त्याचबरोबर एसीला आता डीसीला काय करतोय आपण, एक सिंबल म्हणजे लॉंग लाईन आणि एक शॉर्ट लाईन आपण डीसीचं सिंबल दाखवतो, तसं एसीचं सिंबल काय असणार आहे, तर हा देखील आता एक महत्वाचा पार्ट आहे. सिंबल ऑफ एसी म्हणजे सर्किटमध्ये एसीचं सिंबल कसं रिप्रेझेंट केलं जातं, सिंबल ऑफ अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज, सर्कल आणि त्याच्यामध्ये एक वेव्ह असणार आहे, लाईक दिस. ओके, सर्कल अँड अ वेव्ह, दिस इज अ सिंबल ऑफ एसी. डीसीचं कसं असतं, एक लॉंग लाईन आणि एक शॉर्ट लाईन असतं, याला प्लस मायनस असतं, याला प्लस मायनस वगैरे काय नसणार आहे एसीला, कारण ते कंटिन्युअसली चेंज होते ना. हा, आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला आरएमएस व्हॅल्यू ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एसी अँड डीसी काय असणार, कारण त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत. बघा पुढचा पार्ट, आरएमएस व्हॅल्यू ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एसी अँड डीसी. म्हणजे एका रेझिस्टन्सला एकाच वेळी आपण एसी पण दिला सर्टन व्होल्ट्स आणि डीसी पण दिला, तर तिथं आरएमएस व्हॅल्यू किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू नेमकी किती असणार आहे. ठीक आहे, आरएमएस व्हॅल्यू नेमकी इफेक्टिव्हली किती असणार आहे. सपोज
ते समजा असं सांगितलं, अ रजिस्टर इज सप्लाइड विथ I1 value of DC and I2 value of AC and I2 sin omega t AC. ओके, आता AC ची पीक व्हॅल्यू कुठे मिळते तुम्हाला? त्या इक्वेशन मध्ये जी व्हॅल्यू मिळते ना ती नेहमी पीक व्हॅल्यू असते. ओके, म्हणजे एका रेझिस्टन्सला बघा, असा एक रेझिस्टन्स आहे आणि त्याला एकाच वेळी काय केलंय, AC पण सप्लाय केलंय आणि DC पण सप्लाय केलंय. DC कितीचं सप्लाय केलंय? I1 चं DC सप्लाय केलंय आणि AC कितीचं सप्लाय केलंय? I2 साइन ओमेगा टीचं, कारण AC म्हणजे साइनचं फंक्शन असणार आहे. तर इथं रेझिस्टन्स मध्ये जी काही हीट प्रोड्यूस केली जाणार आहे